महाराष्ट्र में लगातार हो रही अतिवृष्टि बारिश ने किसानों की कमर तोड़ दी है। कृषि मंत्री दत्तात्रेय भरणे ने जानकारी दी कि पिछले 2 महीनों से जारी बारिश बरसात से राज्य में 30 जिलों में फसलों की भारी नुकसान हुई है। आपल्या सर्वांना माहिती आहे की गेली 1.5-2 महिन्यापासून संपूर्ण राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत आहे। खरं तर पाऊस पूर्वी पण आपल्या भागामध्ये पडायचा, परंतु अचानक हवामान बदलामुळे काय पाऊस अचानक एकाच वेळीच खूप जोरात पाऊस पडतोय। त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये शेती पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। आजचा जर आकडा घेतला, आजचा जर विचार केला तर आतापर्यंत एकूण राज्यामध्ये 30 जिल्ह्याला याचा फटका बसलेला आहे। साधारणतः 195 तालुके यामध्ये बाधित असून साधारणतः 654 महसूल मंडळाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतीच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे। राज्यात प्राथमिक अंदाजानुसार साधारणतः 62,17,540 एकराच्या शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे। आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, या सर्वांचं या सर्व परिस्थितीवरती तिघांचंही लक्ष या सर्वांनी आम्हा सर्वांना सूचना दिलेल्या आहेत। त्याप्रमाणे राज्यामध्ये त्या जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः दौरे करतायत, शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत, जिथं जिथं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याची पाहणी करतायत। मी आपल्या माध्यमातून राज्यातील माझ्या शेतकरी बांधवांना एवढं सांगू इच्छितो की ज्यांचं या पावसामुळं अतिवृष्टीमुळं नुकसान झालेलं आहे त्या सर्वांच्या शेतीच्या पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत। त्यामुळे निश्चित प्रकारे संपूर्ण नुकसान भरपाईच्या बाबतीमध्ये ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे त्याला निश्चित प्रकारे शासनाच्या वतीनं ही मदत केली जाईल। आता आपल्या सगळ्याला संपूर्ण परिस्थितीचा एक अंदाज घेऊन आपल्याला माहिती आहे की पाऊस तर अजूनही पडतोय, पाऊस अजूनही थांबलेला नाही आणि पाऊसही एकदम पडतोय, तो एकदम जोरात प्रमाणात पडतोय। त्यामुळे एकंदर सगळ्या परिस्थितीचा विचार करून या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य तो निश्चित प्रकारे निर्णय घेतील।